फायनली मणिसर घरी परत येणार. त्यासाठी मला त्या सरपोतदार साहेबांसारख्या वाईट माणसासाठी तिळगुळ बनवावा लागतो. पण ठीक आहे, काही हरकत नाही. मणिसर सध्या त्यांचंच ऐकतात. सरपोतदार साहेबांनी जर सांगितलं तर मणिसर लवकर घरी येतील. मणिसर घरी परत यावे त्यासाठी मी काहीही करू शकते. तिळगुळ तर तिळगुळ. वॉर्डन मॅडमचा फोन. फोनवर बोलत बसले तर पाक थंड होईल. फोन नाही घेतला तर मॅडम हर्ट होतील. आधीच हर्ट झाले. हा मॅडम. कशी आहेस? मॅडम मी ठीक आहे. तुम्ही ठीक आहात ना? मी पण मस्त आहे. काय सहजच फोन केला होता? तसा सहजच केला होता, पण खरं सांगू, तुला आणि मणीला संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता. लग्नानंतरची तुमची पहिली संक्रांत आहे ना? हो मॅडम. थँक्यू. आणि तुम्हाला सुद्धा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. मला माहितीये खरं तर या सणाला मणी तुझ्या बरोबर असायला हवं होतं, पण त्याचं डोकं फिरलंय ना. त्या नालायक सरपोतदारनी त्याचं डोकं फिरवून ठेवलंय. पण तू काळजी करू नको, देवी आई आहे तुझ्या बरोबर. ती लवकरच त्याला घरी घेऊन येईल. मॅडम अहो त्याचं काय ना, मी तुम्हाला सांगणारच होते. मणी सर आज घरी आउट हाऊसला. स्वानंदी, स्वानंदी, ऐको. हॅलो हॅलो स्वानंदी. फोन कट का केला? बरी असेल ना? का संचिता तिला त्रास? नाही नाही, स्वानंदीला भेटायला जायला हवं. कदाचित संकटात असेल. पण मी गेलेली मणीला आवडणार नाही ना. आम्ही काय, अरे कुणाला आवडो किंवा न आवडो, माझी मुलगी संकटात आहे, मला जायला हवं. बस मी जाणार. मी खरंच आज जाऊ? मला या घरातून मणीने निघून जायला सांगितलं होतं. नाही नाही, मी जाणार आतमध्ये. एक मिनिट मॅम, तुम्हाला आतमध्ये जाता येणार नाही, कारण तशी परवानगी नाहीये मला. आणि शालिनी मॅमची ऑर्डर आहे तशी. तिचं काय जाते ऑर्डर द्यायला? माझ्या मुलीला त्रास देते आणि मला परवानगी देत नाही. मी आतमध्ये जाणार. परवानगी द्या किंवा नका देऊ. एक मिनिट मॅडम, असं करू नका. तुम्ही जर घरात गेलात ना तर माझी नोकरी जाईल. मी समजू शकते तुझा नाईलाज आहे, पण इथे प्रश्न माझ्या मुलीच्या जीवाचा आहे आणि तिच्या समोर मला कुठल्याही गोष्टीची किंमत नाही. कळलं? बाजूला हो. प्लीज मॅडम, असं करू नका. तुम्हाला आतमध्ये नाही जाता येणार. बघूया मला कोण रोखतंय. मी जाणार. ऐका मॅडम, तुम्हाला काय गडबड चाललीये? कशाला ओरडतोय इतक्या मोठ्याने? हे सभ्य लोकांचं घर आहे, माहितीये ना? सॉरी मॅडम. या बघा ना, घरात शिरायचा प्रयत्न करत होत्या आणि शालिनी मॅमने यांना घरात घ्यायचं नाही अशी ऑर्डर दिली होती, म्हणून मी यांना थांबवत होतो. तर या माझ्याशीच वाद घालत होत्या. हो मॅम, त्याच्याशी का वाद घालताय? मम्मांनी सोडायचं नाही असं सांगितलंय त्याला. त्याची ड्युटी तो निभावतोय. मग आणि तुम्ही काय येता हो सारख्या सारख्या? सांगितलंय ना तुम्हाला एकदा, इथे येऊ नका. संचिता, मला माहितीये तुम्ही स्वानंदीला कामाला जुंपलीये, म्हणून मी आले इथे. ओ मॅम, तिला कामाला बी मला काही जुंपली नाहीये. आम्ही साधे तिळाचे लाडू बनवते. तरी सुद्धा मी तिला भेटल्याशिवाय इथून जाणार नाही. आता तुम्ही तिला भेटायला जाणार म्हणजे तिला मदत करणार. मदत करणार. मुलगी आहे माझी ती. बर, जाऊ दे यांना. मुलीला भेटून यांचं समाधान झालं ना की ह्या जातील. बरं, जा मॅम, जा तुम्ही, जा. बरं झालं ही वॉर्डन इथे आली. खूप काळजी आहे ना हिला हिच्या मुलीची. आता बघच तू,
तुझ्या मुलीबरोबर तुला ही संक्रांतीच्या मांजात कशी गुंतवते ते. स्वानंदी ठीक आहे. नशीब मी उगाच घाबरले आणि धावपळ करून आले. स्वानंदी, मॅडम तुम्ही मगाशी तुझ्याशी बोलताना मला कळलं की नक्कीच तुझा हात भाजला असणार आणि तरी सुद्धा तू लाडू वळण्याचा प्रयत्न करतेस. मॅडम तुम्ही अचानक अचानक म्हणजे बोलता बोलता तू फोन कट केलास, कळवळलीस. मला कसं कळणार? मी घाबरले ना. मला वाटलं तुला नक्कीच त्रास होतोय किंवा परत तुला कोणीतरी त्रास देते म्हणून धावत पळत आले आणि बघते तर काय, ज्या पाकाने तुझ्या हाताला चटका दिला त्याच हाताला फुंकर घालून तू लाडू वळतेस. तू एवढी नाजूक कधीपासून झाली? मॅडम अहो चिडवू नका ना प्लीज. अरे चिडवू नका तर काय करू? छान स्वयंपाक करणारी, सगळे पदार्थ बनवणारी, लाडू कसे नाही जमत तुला? शिकवलंय ना मी तुला किती वेळा. दे ते ठेव, मी करते. सोड. मॅडम अहो नको, बंगल्यावर न्यायचंय प्रसाद, उशीर होईल. मी वळते ना पटापट. कशाला? मी करते ना, तू काळजी करू नकोस. हात बघू. अगं लाल झालाय तुझा हात. कसं कळत नाही तुला? कुठे आहे डबा? अहो काही झालेलं नाहीये. कामं करायची पण स्वतःला त्रास देऊन नाही ना करायची. किती वेळा सांगितलं स्वतःला त्रास करून काम नाही करायचं, पण नाही. मॅडम मी वळते. मलम लावलेल्या हाताने. आणि हे असे लाडू तू माझ्या मुलाला खायला घालणार आहेस? कसं लक्षात नाही राहत? मी सांगितलं होतं तुला लाडू कसे वळायचे. आणि समजा चटका लागला सोडून द्यायचं. हात घाल नको. मॅडम अहो किती छान लाडू वळलेत तुम्ही. जगात असा एक तरी पदार्थ आहे का जो तुम्हाला बनवता येत नाही? म्हणजे काय? असे कितीतरी पदार्थ आहेत. चायनीज वगैरे येत नाही मला आणि त्या पंजाबी भाज्या अजिबातच जमत नाही. पुरणपोळी जमते पण गुळपोळी नाही जमत. प्रत्येक वेळी कशी कडक होते. खरं नाही, या गोष्टीचा मला राग येतो की मला गुळपोळी का करता येत नाही. मॅडम तुमचं काहीतरीच असतं. बरं मी हे तिळगुळ बंगल्यावर देऊन येते, सगळे वाट बघत असते. एक मिनिट, या अवतारात जाणार आहेस तू? हो काय? म्हणजे अगं संक्रांतीचा तिळगुळ द्यायला जातीयस, अशी कशी जाणार तू? तयार होऊन नको जायला. म्हणी माझ्याशी बोलत नसताना तरी मला पूर्ण खात्री आहे त्याचा स्वभाव मी बरोबर ओळखून आहे. तू म्हणाली तसं म्हणी आज वरती येणार आहे म्हणून. मी तुला सांगते खाली बंगल्यात तो नक्की तुझी वाट बघत असणार. आणि तू या अवतारात जाणार? पहिल्या संक्रांतीची काळी साडी आणि हे हलव्याचे दागिने. मॅडम अहो पण हे सगळं कशाला आणलं? कशाला म्हणजे? माझ्या मुलीची पहिली संक्रांत आहे. पटकन तयार हो. तुला जरा नटून थटून बघितलं त्याला जरा मोटिवेशन येईल ना घरी येण्याचं. मॅडम काही या काही बोलायचं नाही. उठ पटकन तयार हो. आपण जा, मी आवडते तोपर्यंत. जा 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 जा. अरे बाळू, पूजेची सगळी तयारी झाली का? हा? आणि हे काय, दरवाजाला तोरण नाही लावल्यास अजून? जा तोरण लाव. जा जा जा. कोणी वेळेत येत नाही. संचिता, ए छान दिसतीयस ग. किती सुंदर दिसतीयस. बरं झालं ग बाई तू वेळेवर आलीस. आणि साडी किती मस्त आहे तुझी. आणि अगं चंद्रकोर लावायची ना. संचिता, अगं तुझ्या रूम मधले मळलेले पडदे बदलायला सांगितलेले, बदलले का सदानी? अगं संचिता, जाऊ दे, सुगड पुजायला हवं ग. चला सुरुवात करूया. अहो काय हो, तुम्ही कुठे आहात? आलो 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 आलो. एवढा उशीर? सुगड पुजायला घ्यायचंय आता. आणि तुम्हाला ना वेळेची किंमत म्हणून नाहीये. कोणीच वेळेवर येत नाही. शालिनी जरा शांत व्हा. आज संक्रांत आहे. अहो तुमच्या रागाची संक्रांत आणण्याच्या ऐवजी जरा तिळगुळ खा आणि गोड गोड बोला की आमच्याशी. काय संचिता,
बरोबर ना? संचिता चल सुगड पुजायला गे. डॅड हॅपी मकर संक्रांती. हॅपी संक्रांत. पूजा स्टार्ट करायची. हो हो कर ना. एक मिनिट. काय हो काय झालं? ही स्वानंदी कुठे दिसत नाहीये. आज काय बंगल्यावर आली नाही का ती? बाळू, ए बाळू. त्याला कशाला बोलावताय? त्याला मी तोरण लावायला सांगितलंय. कशाला म्हणजे काय? त्याला मी सांगणार जा आणि स्वानंदीला बोलवून आण म्हणून. बाळू, ए बाळू. साहेब तो बिझी असेल तर मी बोलून आणतो ना. मी लगेच येतो. स्वानंदी आवरलं का? मॅडम झालं आलेच. चल लवकर. किती छान दिसतेस. देवी आई वाटतेस. हो कुणाची दृष्ट लागता कामा नाही म्हणून. थँक्यू. मी बघते. मी बघते ना. नाही मी बघते म्हटलं ना. तुझ्या आतमध्ये. हो पण आज जा मॅडम. जा. मणी मॅम तुम्ही कधी आला? अरे आताच आले मी. अच्छा मी ते स्वानंदीला बोलवायला आलो होतो. पूजा आहे ना आज घरात. हो ती तयार होतीये. ती तयार झाली की मी तिला पाठवते ना खाली. तू हो पुढे. भेटायचंय का तुला? नाही मी विचारते तिला. हा स्वानंदी आवर लवकर. मणी आलाय. तयार होते ना. तू पुढे हो ना. मी तिला पाठवते. नाही मला ऍक्च्युली निरोप द्यायचा आहे स्वानंदीला म्हणून थांबलोय. पण नेमकं तो आठवत नाहीये. स्वानंदी. हो मॅडम. हा मणी थांबलाय. फार सुंदर दिसताय हो. तुम्ही पण. मी निघते. हा तुम्हाला संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही आता कुठे निघाला? हॉस्टेलवर. मॅम तुम्ही कुठेही जायचं नाहीये. आज घरात पूजा आहे. तुम्ही पूजेला थांबताय. आणि मी कशी थांबू इथे? नाही म्हणजे तुलाही आवडणार नाही आणि तुझ्या साहेबांना तर अजिबातच आवडणार नाही. आणि त्या शालिनीबाई सैरभैर होतात त्या मला बघून. नको रे बाबा मी जाते घरी. नाही मॅम त्या दिवशी मी जे वागलो जे बोललो त्याबद्दल खरंच सॉरी. त्या दिवशीपासून मलाही करमत नाही. चुकल्यासारखं वाटतं. हो तर मी पाया पडतो तुमच्या. पाया कशाला पडतोस? मग मला माफ केलं असं म्हणा आणि पूजेसाठी थांबा. ठीक आहे चल जाऊया. चल. छान दिसतंय. अरे कुठे आहेत ही लोक? तुमची इतकी हिंमत. शालिनी मॅडम आज संक्रांतीचा सण आहे तेव्हा आपण सगळ्यांनी शांत डोक्याने एकत्र आनंदाने पूजा करूयात का?
मॅडम साहेबांनी जेवढी माझी काळजी घेतली तेवढीच मॅडमने सुद्धा घेतली. आणि स्वानंदीला आई सारख्या आहेत वॉर्डन मॅडम, माझ्या सासूबाई आहेत. माझ्या फॅमिली मेंबर आहेत त्या. तेव्हा प्लीज आपण एकत्र आनंदाने पूजा करूयात का? शाब्बास म्हणे, तू वॉर्डन मॅडमना घेऊन आलास ते. म्हणजे सण आपल्या लोकांबरोबर साजरा करावा असं शास्त्रातच लिहिलेलं आहे. या मॅडम, तुमचं स्वागत आहे. सगळ्यांचे खेळ खेळून झाले असतील तर आपण पूजेला सुरुवात करूया. मी इकडे कधीपासून तयार होऊन आले. लोक आरामात नटून थटून येतात. शालिनी, करूया आपण सुरुवात. आणि हे काय, संचिता कुठे गेली? संचिता, ती 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 जरा बाहेर गेली, तिचं एक कुरिअर आलंय, येईलच ती. आलेच. डॅड सॉरी, थोडा वेळ लागला यायला. काही हरकत नाही, आपल्याला विमान थोडीच पकडायचंय. बरं, तुझं काम झालं ना? डॅड परफेक्ट काम. हो झालं. नक्की यांचा काहीतरी प्लॅन आहे जो हे माझ्यापासून लपवत आहेत. किती हा दुष्टपणा यांचा. बरं चला आता शालिनी, पूजेला सुरुवात करूया आपण. आणि तुम्ही दोघी, स्वानंदी, संचिता, तुम्ही पण पुढे व्हा. या. संचिता, पूजा कर. स्वानंदी बेटा, तू कर. हा, चल ग. संचिता मॅडम, मी त्यात टाका. सुरमुरे? हो. सुखी राहा. हे घे माझं वाण. थँक्यू. हा, हे घे माझं वाण. आणि अरे सॉरी, तुम्हाला वाण कसं देणार? आमच्यात आहे ना, वाण फक्त विवाहितांना देतात. कुमारी आणि विद्वाना नाही देत. माझं वाण.
थँक्यू. मॅडम, हे माझं वाण. आणि यांच्या घरात पद्धत नाहीये ना ही. मॅडम, अहो हे वाण एका स्त्रीकडून दुसऱ्या स्त्रीला आहे, ज्याचा पुरुषांकडून स्त्रियाला मिळणाऱ्या स्टेटसशी, जसं की आई, कुमारी, विवाहिता, घटस्फोटिता, विधवा, ह्याच्याशी काही संबंध नाहीये. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.